शासनाच्या निर्णयांविरोधात शिक्षक संघटनांचा दसरा चौकात निषेध. शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता व्हावी. जुनी पेन्शन, टप्पावाढ, शिक्षक भरती यासह 6 प्रमुख मागण्यांचं निवेदन सादर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अलीकडे निर्गमित केलेल्या अन्यायकारक आदेशामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात तीव्र असंतोष पसरला असून यावेळी शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षण संघटनांनी एकत्र येत शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी दसरा चौक कोल्हापूर येथे शासनाच्या निर्णयाविरोधात निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा संस्था चालक संघ आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी एकत्रितपणे 6 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये दिनांक 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून पूर्वीच्या दिनांक 28 ऑगस्ट 2015च्या निर्णयानुसार कार्यवाही करणे, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केलेली टप्पावाढ तात्काळ देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे शासन मान्यता देणे, शिक्षक भरतीसाठी पोर्टलद्वारे वर्षातून 2 वेळा भरती प्रक्रिया राबवणे आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची संख्या गृहीत धरून पदनिर्धारण करणे अशा मागण्या आहेत. यावेळी संघटनांच्या वतीने RY पाटील, राहुल पाटील, डॉ. DS घुगरे, शारंगधर देशमुख, SD लाड तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रावर जाणीवपूर्वक अन्याय होत असून प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवाव्यात अशी स्पष्ट भूमिका संघटनांनी घेतली. या निवेदनातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या असून योग्य निर्णय लवकरच व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.